अहिल्यानगरमधला जैन ट्रस्टचा भूखंड संग्राम जगतापांनी हडपला असं किरण काळे म्हणतात। किरण काळे यांनी जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांची भेट घेतली। वेळ पडल्यास अहिल्यानगरमध्ये मोर्चा गुप्तीनंदी महाराज यांनी हा इशारा दिलाय। अहिल्यानगरमधल्या जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड आमदार संग्राम जगतापांनी हडपल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळेंनी केलाय। किरण काळेंनी आज पुण्यात गुप्तीनंदी महाराजांची भेट घेत या भूखंडाची कागदपत्रही दाखवली। किरण काळेंनी रवींद्र धंगेकरांची सुद्धा भेट घेतली। दरम्यान गुरुवारी रवींद्र धंगेकर आणि किरण काळे पुण्यातल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये जात आयुक्तांची भेट घेणार आहेत। संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी जैन समाजाच्या मंदिर ट्रस्टच्या जागेवरती त्या ठिकाणी स्वतःचे राजकीय कार्यालय थाटलंय। हा नुसता आरोप नाहीये, त्याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत। श्री ऋषभ संभव जैन श्वेतांबर संघ याच्या जागेवरती अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारा हा जवळपास 5000 स्क्वेअर फीटचा भूखंड त्या ठिकाणी आहे। अहिल्या नगर में भी भू माफिया जो है उसको कब्जा करके बैठ चुके हैं। तो मैं अहिल्या नगर के भी जो आमदार खासदार हैं, महापौर हैं, उनको आह्वान करूंगा, साथ में चैरिटी कमिश्नर को आह्वान करूंगा, महाराष्ट्र के सीएम फडणवीस जी को आह्वान करूंगा, देवेंद्र फडणवीस जी को, कि आप अभी राजा के पद पर हैं तो आप तुरंत इस पर न्याय एक्शन लीजिए। नाही, याच्यामध्ये मला कालच काळेंचा फोन आला होता। अहिल्यानगर मध्ये ते शिवसेनेचं काम करतात आणि त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक आमदारांनी काहीतरी जैन समाजाची 5000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त जागा काहीतरी घेतली आणि मग त्यांनी सगळे कागदपत्र काढलेत आणि त्यांनी सगळी माहिती घेत मला त्यांनी फोन केला की भाऊ आम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये काय मदत करा। मी म्हटलं तुम्ही आपण भेटूया, धर्मादाय आयुक्तांकडे तसा काय प्रस्ताव आहे का बघू। दरम्यान किरण काळे यांनी संग्राम जगताप यांच्यावर केलेले आरोप मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनी फेटाळले। हे जे डॉक्युमेंट झालंय ह्याच्यात जे ज्यांनी मृत्यूपत्र केलं त्यांनी असं प्रॉपर उल्लेख केलेला आहे की व इथं हे इतके लोक भाडेकरी आहेत, या भाडेकऱ्यांसहित मी जागा दान करत आहे। त्यांनी भाडेकरी जोपर्यंत तिथं आहेत तोपर्यंत त्यांना कोणी त्रास देऊ नये असं त्यांचं त्यावेळेस पासूनचं हे आहे आणि आतापर्यंत ट्रस्टींनी आम्हाला कधी हटकलं नाही किंवा कधी काही आम्हाला भाडेकऱ्यांना त्रास दिला नाही। तिथं कधीही साधू भगवान त्या जागेत आले नाही। त्याचं कारण असं की त्या सदर जागेत ज्या मंगूबाई ओरात जे डोनर आहेत ज्यांनी आम्हाला गिफ्ट दिली त्या ठिकाणी भाडेकरी सह जागा दिलेली। आता भाडेकरी असल्यामुळे साधूचं वास्तव्य कुठं करणार? तिथं कधी सत्संग झाला नाही, कधी व्याख्यान झाले नाही। हे जे आरोप केले ते त्यांनी खोटे।